तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व हसताय ना, हसत पाहिजे. आजची तारीख 28 आणि आज संडे आहे आणि आपला लाजचा दिवस गावातला. आणि राजभाई बघा इकडे कॅमेरा बघा. चला मुंबई चालले. 3 दिवसाची सुट्टी, ती मजा होती. पण जाताना जरा पाय जर जडजड झालेत, नाही जातं म्हणे रात्रभर सकाळी आणि आम्ही नाही येते. पण तिकीट काढलं आम्ही. आमची इथून 2ची गाडी आहे आणि आता वाजले 9:30 वाजलेत ना, 9:30 आसपास वाजलेत. राजपत चाललं करेन ना मुंबईला, म्हणून आपल्या सोडायल्यानंतर आज बाईक घेऊन येतो दरवेळीस. पण आज राजपत सोबतच आहे आपल्या, म्हणून आम्ही आमच्या गावात 10ची गाडी येतं, त्या 10च्या गाडीने जातो आम्ही. मग तिथं 2ची गाडी आपली मुस्कान ट्रॅव्हल्स आहे, ती 2 वाजता येतं. त्या गाडीनं आपण मुंबई जाऊ. त्यानंतर आपण तिथं मासल्यामध्ये थोडाफार टाईमपास करू, बघू कसा दिवस जात आहे ते. आणि बाकी काय नाही, बाकी घरातूनच निघताना ब्लॉग बनवलं होतं पण जरा घाई झालं. बाकी काय नाही, बाकी आता 10ची गाडी येईल, 10 वाजता येतं आमच्या गावात गाडी. त्या गाडीत जाऊ. पण बाकी काय बोलू शकत नाही, पण जास्त बोलता पण आहेत. मुंबई जाताना, सॉरी गावानं मुंबई जाताना तुला मन उदास होतं. रात तर रडतं बघा किती. सकाळपासून बोलतं, कालपासून होतं मी नाही जाणार. पण आम्ही जात आहोत मुंबईला. आणि आपला शेवटचा गावचा ब्लॉग असेल. बाकीचं लाईन मी तुम्ही ब्लॉग बघितला असणार, म्हणजे असं बघायला गेलं तर बघितलं असणार ना. चला गेलो जातो होता. हां, असं बघायला गेलं तर बघितलं असणार ब्लॉग ना. आणि रातचे पण व्हिडिओ आले असणार. आले असला ब्लॉग गेलं भाई, आले असणार. तुम्ही समजा आले असणार. आम्ही शूट करतो तोपर्यंत अजूनपर्यंत, म्हणजे आजची 28 तारखेपर्यंत एक पण ब्लॉग नाही टाकला आहे. जी थैली बघत असतं जाताना थैली होती तीच, पाठी बॅग, तर कपडे बदललेत. आज भाई हेल्मेट घेऊन जात आहे, म्हणजे मुंबईला पण गाडी आहे आपली, तिकडं पादरवणार गाडीला त्या. बाकी काय नाही, बाकी तुम्ही बाकी इग्नोर करा आणि थेट आपण आता मसल्यामध्ये भेटू, ठीक आहे. बाकी कोणाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी आपण आता मुंबई जाताना हा व्हिडिओ बनवूया, काय होतं ते ट्रॅव्हलिंगमध्ये, काय होतं ते. आणि येताना होतं पण रात नव्हतं, म्हणून मी पण थोडा, तुम्ही बघत पहिला ब्लॉग थोडा धावपलीत बनला आपला, ठीक आहे. तर बाकी व्हिडिओ बघित राहा. किती जर पोचता होते, ट्रॅफिक नाही भेटली तर लवकर पोचू, कारण येताना खूप ट्रॅफिक होती. जाताना ट्रॅफिक नको आता ना. तर माझ्या सगळं त्याशी 4 वाजलं मला इथं मसल्यामध्ये येताना. रात्री सकाळी 7 वाजता बसला, संध्याकाळी 4 वाजता पोचला पहिल्या दिवशी. तर आज बघू, आपली 2ची गाडी आहे, म्हणजे भारी मुंबईला 7:30 वाजेपर्यंत पोचतो. मला दम लागला बोलता. ठीक आहे, तुम्ही पुढे व्हिडिओ बघितला. मुंबईला तो अशी आपली गाडी आलेली आहे आता, आणि आपण गाडीत जाणार आहोत. अशी शॉर्ट व्हिडिओ बनायची. हाय आता आम्ही मुंबईला येऊ. तर आता आपण गाडीत आहोत आणि आता आपण मासल्याला जात आहोत. तर आपण मासल्यामध्ये उतरल्यात आणि आमच्या गावातली पोऱ्यात हे कुठे खेळायला आता? साईनाथ कुठे? गवळवाडीत खेळल्या जात आहेत, म्हणजे मसल्यामध्येच. आणि सर्वांना ऑल द बेस्ट माझ्याकडून लासून, नाही पहिले केले ऑल द बेस्ट, पण ठीक आहे. तर आता आपण मसल्यामध्ये आलो आणि आपल्या गावातली पण मुलं पुढे खेळायला गेलेत ना, गवळवाडीत खेळायला गेलेत. तर दाखवले मगाशी, म्हणजे आपल्या एस टीमध्ये होत्या. आणि आता आपण आलो तिथं मधल्यामध्ये मध्यमध्ये आहे. हा समोरचं रामदेव हॉटेल आहे. ते काय समोसा आता खायचा का नंतर खाऊन आरामात? तर भटकून येतं, लगडा खाऊन येतं. लगडा खा याचा तुम्हाला फैनचं लगडा खावतच म्हणजे तुम्ही बघा, आम्ही खाणार, ठीक आहे. आता फैनचं लगडा चिंता आपण मार्केटमध्ये आलो आणि समोरच आपल्या फैनचा लगडावाला आहे. फैन लगडा हे फेमस आहे, तो बघा समोर बघू शकता तुम्ही. तिथं तर लगडा खाऊ आपण. के 2 और 10 का सुक्का बोलो. एक लगडा दोन लगडे मागवलो, म्हणजे गाडी असेल समजी. खाईन लगडा पाव पे दे. हां पाव पण देता, लगडा देईन पाव. अरे असं दिलं असं. हॅलो बोल, काय
घे हलवलं. हा का आता कुठे आहेस हा? हा, मग काय काम आहे? चार पाव घ्या. हे लगडापाव आला आहे, तर आपण लगडापाव खाऊ आणि नंतर गाडीच्या इकडे जाऊ. ठीक आहे, तोपर्यंत व्हिडिओ बघित राहा. लगडापाव कधी खाल्ला असणार तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही लगडापाव कधी खाल्ला आहे का. असं की बघा आता उसलसारखं असतं म्हणजे पुन्हा लगडाची असं टेस्ट आणि पाव असतात. हे बघा मस्त पैंचा लगडा कोणा पण विचारल्यात ना कोणी पण येऊ शकतं आरामात. आता बघा मी लगडा खाल्ला आज अजून खातो लगडा. 2 पाव एक्स्ट्रा घेतात, रात्री एकच घेतला आणि हे ज्यूस आहे पैंचा. काय सब्जा असतं ना, सब्जा ब्रब आणि कसं तरी ज्यूस आहे. म्हणजे लगडा खाल्ल्यानंतर इथं ज्यूसचा भांडा पाहिजे इथं मस्त आहे ज्यूस टेस्ट करून भारीच असतं. एकदा आपण खाऊया नंतर तुम्हाला नंतर भेटतो. तर अशा प्रकारे आपला म्हणजे लगडापाव खाऊन दिला आणि तिथे एक मस्का पाव पण घेतले. मस्का म्हणजे 2 ब्रेड असतात, त्याच्यामध्ये क्रीम वगैरे भरली असते. म्हणजे मानसीला खूप आवडतं ते पण घेतले. आणि आता आपण थेट बघू बसची वाट बघू. आता किती वाजलं 11:30 झाले. 11:30 म्हणजे अजून 2 वाजेपर्यंत वाट बघायची आहे. बघू आणखी काय केला उपाध्या म्हणजे कुठे गेलो फिरायलो तर तुम्हाला त्याचं पण ब्लॉग दाखवीन. आता मस्का पावचं दाखवतो ये लगडा पावचं दाखवला तर पुढे आपण व्हिडिओ बघू. आणि काय काढा भेटतं ते आज पाठीतच आहे. एका ठिकाणी बॅग वगैरे ठेवलं आम्ही आणि बघू कसा होता ते ब्लॉग आणि कसं आपली जर्नी होत आहे ते पुढे व्हिडिओ बघित राहा. A few moments later. तर मागापासून मग वाट बघितलं आणि फायनली आपली गाडी येत आहे पुण्याला त्यांचा मुस्कान ट्रॅव्हल्स. आता बघू गाडी येईल तिथे आपण बसू आणि जाऊ. पुण्याला आता 5-10 मिनटात येईल. 12ला 2ला 9 मिनटं बाकी आहेत तसं गाडी येईल. आणि राज काय राजचं अलगच इशारा चाललं. राज काय चाललं तुझा, काय झालं राज तुझा. बघू गाडी येईल तेव्हा आपण आता गाडीत जाऊन तुम्हाला गाडीचा बाकीचा छोटे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. पुढं व्हिडिओ बघित राहा. नवीन कोणी असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर फायनली आता म्हणजे 2:15 गाडी आली आणि बघू शकता आपला घाम बी खूप आला. राजभाई हक्क गरमी खूप झाली आपल्याला. आणि बघू आता पुढे मधल्यामध्ये पुढे जाऊन ट्रॅफिक तर आहे, पुढे जाऊन थांबता येते बघू आपण. आणि बाकीचं तुम्हाला पुढं ब्लॉग आपण एक ॲड करू. 2 hours later. आता आपली गाडी थांबवली आहे आणि नागोठण्याच्या आपण पुढे आलो. एक हॉटेल आहे, हॉटेलची तर आपण थांबलो. तर पासून करूनच नवीन आली अच्छा यमाहाची चला पुढे नागोठ बाथरूम करून घेऊ. तर आताच आपण बाथरूम आणि फ्रेश होऊन आलो एकदम मस्तपैकी. आणि हे बघा हे हॉटेल आहे आणि समोरच आपल्याला हे बघा समोर इकडं आपल्याला इथं वडापाव वगैरे भेटतं, चहा वगैरे भेटतं. तर मी कधी पण ट्रॅव्हलिंग करीत असेल ना तर माझा सर्वात बेस्ट पदार्थ असतो वडापाव आणि चहा. एक वडापाव प्लेट घेता मग 2 वडापाव प्लेट घेतात, 2 वडापाव घेता एका प्लेटमध्ये आणि मस्त चहा घेऊ. मस्त की गरम वडापाव होते. आणि बघू सुद्धा आपण एक चहा पण मागायचा. वडापाव आणि चहा ट्रॅव्हलिंगमध्ये मी पितोच. आणि तुम्ही पण सांगा नक्की ट्रॅव्हलिंग कुठे करत असणार तर वडापाव आणि चहा पिता की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता चहा पिऊया. तर आताच आपण मस्तपैकी नाश्ता चहा वगैरे करून फ्रेश होऊन मस्तपैकी गाडीमध्ये बसलात. परत आपली जर्नी होणारच आहे. पण तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर अशी ट्रॅव्हलिंग करीत असतात आणि तुम्हाला वडापाव आणि चहा पियायला आवडते की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि पुढे व्हिडिओ बघितला. 8 hours later. बस आता आपण वाशीपर्यंत पोहोचलात. थोडंसं मला डोळा लागला त्यामुळे थोडंसं झोपून घेतलं. पण आता आपण थोड्या वेळात घरी पोहोचू. बाकी काय व्हिडिओमध्ये दाखवायसारखं नव्हतं, बस एवढंच होतं. आता आपण वाशीला आलो आणि थेट आपण आता घरी जाऊया. तर फायनली आपण डोंगरीला उतरले. डोंगरीहून आपण पुढे आल्यानंतर मला आठवण आली ब्लॉगची एंडिंगच नाही केली, कारण हा ब्लॉगमध्ये काय आहे ना असं दाखवण्यासारखं तुम्हाला, म्हणून मी विसरून गेलो. पण आपण डोंगरीला उतरले आणि आता नलबाजा शॉर्टकट आलं आणि आपल्या पाठीने राज आहे. बाकी काय नाही. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल काय दाखवण्यासारखं नव्हतं, पण बोललो आपण जाताना जर व्हिडिओ बनवला तर आपण येताना पण एक व्हिडिओ बनवू, तर म्हणून असं बनवलं आहे. बाकी तुम्हाला आवडले असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपले आता बाकीचे आले असते पाठोपाठ, जे गावावरनं आलेले शूट केले असते. पोपटी हरेश्वरची किंवा गावची पूजा होती, जत्रा होती त्याची. तर पुढे व्हिडिओ बघा तुम्ही. बाकी पण मुंबईचे व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवरती. तर पुढं गर्दी आहे म्हणून मी थांबत बोलतो.
व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बाकीच्या व्हिडिओला पण म्हणजे तुम्ही सपोर्ट करा. टाटा बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मुंबईच्या कोणत्या पण. बाय बाय.